नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राजेंद्र भील ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। NMMS परीक्षेची तयारी करत असताना आज आपण इतिहास विषयातील प्रकरण क्रमांक 7 असहकार चळवळ या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत। तर चला पाहूया प्रश्न। प्रश्न पहिला, गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात टिंबटिंब या देशातून केली। पर्याय पहा, 1 भारत, 2 इंग्लंड, 3 दक्षिण आफ्रिका, 4 म्यानमार। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका। पुढचा प्रश्न पहा। 2 1920 मध्ये लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची सूत्रे टिंबटिंब यांच्याकडे आली। पर्याय पहा, 1 दादाभाई नौरोजी, 2 सुभाषचंद्र बोस, 3 महात्मा गांधी, 4 पंडित जवाहरलाल नेहरू। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 महात्मा गांधी। पुढचा प्रश्न पहा। 3 टिंबटिंब हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड गांधी युग या नावाने ओळखला जातो। पर्याय पहा, 1 इसवी सन 1885 ते 1905, 2 इसवी सन 1905 ते 1920, 3 इसवी सन 1993 ते 1915, 4 इसवी सन 1920 ते 1947। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1920 ते 1947। पुढचा प्रश्न पहा। 4 1906 मध्ये टिंबटिंब या देशात ब्रिटिश शासनाने कृष्णवर्णीयांना ओळखपत्र बाळगणे सक्तीचे केले होते। पर्याय पहा, 1 भारत, 2 दक्षिण आफ्रिका, 3 अमेरिका, 4 फ्रान्स। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दक्षिण आफ्रिका। पुढचा प्रश्न पहा। 5 सत्याग्रहाच्या मार्गाने गांधीजींनी भारतामध्ये 1917 साली खालीलपैकी कोणता पहिला लढा यशस्वी केला? हा प्रश्न NMMS परीक्षा 2024 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 खेडा सत्याग्रह, 2 रौलट सत्याग्रह, 3 अहमदाबादचा कामगार लढा, 4 चंपारण्य सत्याग्रह। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 चंपारण्य सत्याग्रह। पुढचा प्रश्न पहा। 6 शेतकऱ्यांनी 1918 मध्ये कोणत्या जिल्ह्यात साराबंदीची चळवळ सुरू केली? हा प्रश्न NMMS परीक्षा 2020 मध्ये विचारण्यात आलेला आहे। पर्याय पहा, 1 गोरखपूर, 2 खेडा, 3 सोलापूर, 4 अमरावती। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 खेडा। पुढचा प्रश्न पहा। 7 गांधीजींच्या नेतृत्वाखाली टिंबटिंब येथील गिरणी कामगारांनी संप व उपोषणे केली। पर्याय पहा, 1 चंपारण्य, 2 खेडा, 3 अहमदाबाद, 4 सुरत। बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अहमदाबाद। पुढचा प्रश्न पहा। 8 राष्ट्रीय आंदोलन दडपण्यासाठी 1919 मध्ये ब्रिटिश सरकारने टिंबटिंब हा कायदा संमत केला। पर्याय पहा, 1 रौलट कायदा, 2 मोर्ले मिंटो कायदा, 3 1935 चा कायदा, 4 यापैकी नाही।
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रौलट कायदा. पुढचा प्रश्न पहा. 9. अमृतसर येथील जालियनवाला बागेत बैसाखी सणाच्या निमित्ताने टिंब रोजी सभा आयोजित करण्यात आली होती. पर्याय पहा. 1. 13 मार्च 1919, 2. 13 एप्रिल 1919, 3. 12 मार्च 1919, 4. 12 एप्रिल 1919. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 13 एप्रिल 1919. पुढचा प्रश्न पहा. 10. अमृतसर येथील जालियनवाला बाग सभेतील निशस्त्र लोकांवर टिंब याने गोळीबार करण्याचा आदेश दिला. पर्याय पहा. 1. जनरल लेक, 2. जनरल नील, 3. जनरल डायर, 4. जनरल किचनेर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 जनरल डायर. पुढचा प्रश्न पहा. 11. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या टिंब या किताबाचा त्याग केला. पर्याय पहा. 1. लॉर्ड, 2. सर, 3. राव बहादूर, 4. राव साहेब. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सर या किताबाचा त्याग केला. पुढचा प्रश्न पहा. 12. जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी सरकारने कोणत्या कमिशनची नियुक्ती केली. पर्याय पहा. 1. हंटर कमिशन, 2. रौलट कमिशन, 3. सायमन कमिशन, 4. ओडवायर कमिशन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हंटर कमिशन. पुढचा प्रश्न पहा. 13. भारतीय मुस्लिमांनी कोणाला पाठिंबा देण्याकरिता खिलाफत चळवळ सुरू केली. पर्याय पहा. 1. इराणचा सुलतान, 2. तुर्कस्तानचा सुलतान, 3. अरबस्तानचा सुलतान, 4. यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तुर्कस्तानचा सुलतान. पुढचा प्रश्न पहा. 14. 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन टिंब येथे भरले. पर्याय पहा. 1. पुणे, 2. मुंबई, 3. दिल्ली, 4. नागपूर. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नागपूर. पुढचा प्रश्न पहा. 15. 1920च्या नागपूर अधिवेशनात टिंब यांनी असहकाराचा ठराव मांडला. पर्याय पहा. 1. महात्मा गांधी, 2. चित्तरंजन दास, 3. पंडित जवाहरलाल नेहरू, 4. नेताजी सुभाषचंद्र बोस. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चित्तरंजन दास. पुढचा प्रश्न पहा. 16. असहकाराच्या ठरावानुसार खालील बाबींवर बहिष्कार घालण्याचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. त्यातील चुकीचा पर्याय कोणता. पर्याय पहा. 1. शासकीय कार्यालयांवर बहिष्कार, 2. न्यायालयांवर बहिष्कार, 3. स्वदेशी वस्तूंवर बहिष्कार, 4. सरकारी शाळा व महाविद्यालयांवर बहिष्कार. चुकीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 स्वदेशी वस्तूंवर बहिष्कार. पुढचा प्रश्न पहा. 17.
महात्मा गांधीजींनी असहकार चळवळ केव्हा स्थगित केली? पर्याय पहा. 1. 12 फेब्रुवारी 1920, 2. 12 फेब्रुवारी 1922, 3. 10 फेब्रुवारी 1923, 4. 12 मार्च 1922. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 12 फेब्रुवारी 1922. पुढचा प्रश्न पहा. 18. टिंबटिंबमध्ये पंडित मोतीलाल नेहरू व चित्तरंजन दास यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. पर्याय पहा. 1. 1921, 2. 1920, 3. 1922, 4. 1923. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 1922. पुढचा प्रश्न पहा. 19. 1923च्या निवडणुकीत केंद्रीय व प्रांतिक कायदेमंडळावर स्वराज्य पक्षाचे खालील उमेदवार निवडून आले होते. त्यातील चुकीचा पर्याय कोणता? पर्याय पहा. 1. महात्मा गांधी, 2. नचिकेळकर, 3. लाला लजपतराय, 4. मदन मोहन मालवीय. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. महात्मा गांधी. पुढचा प्रश्न पहा. 20. जनतेतील असंतोष दूर करण्यासाठी सरकारने सर सायमन यांच्या अध्यक्षतेखाली 7 सदस्यीय समिती केव्हा नियुक्त केली? पर्याय पहा. 1. 1920, 2. 1922, 3. 1925, 4. 1927. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 1927. पुढचा प्रश्न पहा. 21. सायमन कमिशनच्या विरोधातील टिंबटिंब येथील निदर्शनाचे नेतृत्व लाला लजपतराय करीत होते. पर्याय पहा. 1. लाहोर, 2. अमृतसर, 3. कोलकाता, 4. मुंबई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. लाहोर. पुढचा प्रश्न पहा. 22. लाठीच्या प्रत्येक आघाताबरोबर ब्रिटिश साम्राज्याच्या शवपेटीवर एक एक खिळा ठोकला जात आहे. हे विधान कोणाचे आहे? हा प्रश्न NMMS परीक्षा 2018 मध्ये विचारण्यात आलेला आहे. पर्याय पहा. 1. पंडित जवाहरलाल नेहरू, 2. रवींद्रनाथ टागोर, 3. महात्मा गांधी, 4. लाला लजपतराय. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. लाला लजपतराय. पुढचा प्रश्न पहा. 23. भारतीय नेते एकमताने राज्यघटना तयार करू शकत नाहीत अशी टीका कोणी केली? पर्याय पहा. 1. भारत मंत्री बर्कनहेड, 2. भारत मंत्री मॉन्टेग्यू, 3. गव्हर्नर मायकल ओडवायर, 4. सर जॉन सायमन. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. भारत मंत्री बर्कनहेड. पुढचा प्रश्न पहा. 24. लाहोर अधिवेशनानंतर टिंबटिंब हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून पाळण्यात यावा असे ठरले. पर्याय पहा. 1. 15 ऑगस्ट, 2. 9 ऑगस्ट, 3. 30 जानेवारी, 4. 26 जानेवारी. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 26 जानेवारी. पुढचा प्रश्न पहा. 25. रावी नदीच्या किनाऱ्यावर
पंडित जवाहरलाल नेहरू यांनी भारताचा तिरंगा ध्वज केव्हा फडकवला? पर्याय पहा. 31 डिसेंबर 1929, 2 31 डिसेंबर 1929, 3 31 डिसेंबर 1930, 4 26 जानेवारी 1930. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 31 डिसेंबर 1929. पुढचा प्रश्न पहा. 26 सेनापती बापट यांनी टिंब सत्याग्रहाचे नेतृत्व केले. पर्याय पहा. 1 पेशावर सत्याग्रह, 2 धारासणा सत्याग्रह, 3 सोलापूर सत्याग्रह, 4 मुळशी सत्याग्रह. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, मुळशी सत्याग्रह. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण NMMS परीक्षेची तयारी करत असताना इतिहास विषयातील प्रकरण क्रमांक 7 असहकार चळवळ या प्रकरणावर आधारित प्रश्नांचा अभ्यास केला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रांनाही शेअर करा म्हणजे त्यांनाही अभ्यासात मदत होईल. आणि तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.